मंडळी, आज आपण करणार आहोत उसळचा रस्सा किंवा मिसळ रश्श्याची किंवा मटकी रश्श्याची. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही या भाजीला नाव ठेवू शकता. तर ही मी 2 दिवसापासून हिला म्हणजे परवा हिला भिजत घातली. कालचा पूर्ण दिवस हिला मोड आणून दिली. बघा किती छान मोड आलेली ही मटकी आहे. त्याला लागणारं साहित्य आहे हे अद्रक. हे मी अद्रक लसूण तयार केलेला आहे. 1 इंचाचं आलं घेतलं आहे आणि 10 ते 15 पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहेत. हे मी 3 उभे चिरून घेतलेले कांदे भाजून घेतलेले आहेत छान खरपूस रंग येईपर्यंत. आणि हे इतकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. तर हे आपण सगळं साहित्य आता छान मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत. तर चला आपण पुढची कृती करायला तयारी करूया. चला तर आता आपण टाकून घेऊया मिक्सरच्या पॉटमध्ये अद्रक लसूण. हे अद्रक लसूण टाकून घेऊया. हा उभा चिरलेला कांदा टाकून देऊया. चला तर आपण हे आता जिन्नस सगळं मिक्सर ग्राइंड करून येऊया. तर आता आपण ठेवलेला आहे हा टोप. जर आपण उसळ बनवणार आहोत तर चला आपण बघूया कशी बनवूया. आता आपण टाकत आहोत हिंग अर्धा चमचा. आता यात आपण टाकत आहोत हा वाटलेला कांदा खोबऱ्याचा मसाला. याला आपण छान तेल सुटेपर्यंत खमंग असा भाजून घेणार आहोत. बघा आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि अशाच रंगाचा हा मसाला आपल्याला हवा होता. चला आता आपण टाकून घेऊया याच्यात लागणारे मसाले. आता आपण यात टाकणार आहोत हळद पाव चमचा. त्यात आपण टाकणार आहोत हा मालवणी मसाला. ही लाल मिरची पावडर आहे पण आज आपण याच्यात मालवणी मसाला टाकू. तर मी याच्यात टाकणार आहे 4 चम्मच मालवणी मसाला. आता आपण याला छानपैकी असं मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा याला छान शिजत घालणार आहोत जेणेकरून याला छान तरी सुटेल अशी. याच्यात आपण टाकूया थोडेसे वरून पाणी. थोडेसे अर्ध्या वाटीला पण कमी पाणी टाकलं असेल. याला तरी सुटण्यासाठी पाणी टाकणं फार गरजेचं आहे. चला तर आपण याला आता मंद आचेवर तेल सुटेपर्यंत होऊ देऊया. या मिसळच्या रश्श्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. आपण ताटामध्ये छान असं पाणी घेऊया ज्याच्या वाफेने आपला मसाला छान खमंग होईल आणि वरच्या पाण्याने आपला रस्सा होईल. झाकण काढून बघूया आपला मसाला कुठपर्यंत शिजत आलेला आहे. मस्त सुगंध सुटलेला आहे. छान उकळी आलेली आहे. असाच रंग आणि अशीच तरी आपल्याला हवी होती. तर आता आपण याच्यात टाकून घेणार आहोत मीठ. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या. आणि आता आपण याच्यात टाकणार आहोत मोड आलेली मटकी. आपण आता टाकून घेणार आहोत ही उसळ मटकीची. हिला मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हिला आपण छान मिक्स करून घेऊया आणि हिला छान मंद आचेवर अशी शिजू देऊया.
ठीक आहे, आता आपण पुन्हा याच्यावर झाकण ठेवून याला जास्त फास्ट गॅस आणि जास्त स्लो नाही असा मीडियम गॅसवर शिजवून घेऊया. उसळ झाली, तयार झाली बघा. छान शिजलेली पण आहे, छान रस्सा पण झालेला आहे आणि खमंग असा सुगंधही सुटलेला आहे. तर आता आपण गॅस बंद करून प्लेटमध्ये सर्व करूया आपली मिसळ. हाय फ्रेंड्स, चला आता या जेवायला. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आजची आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटनला क्लिक करा.